तुमच्या या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेब यांनी जे काल काही वक्तव्य केलं हम्म. त्याच्याविषयी मी हेच म्हणणार. कारण वंजारी आणि बंजारा समाज हा मराठवाड्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे हे फार पूर्वीपासून आपलं जीवन जगतात आणि गुन्ह्या गोविंदाने हे सगळे दोन्ही समाज राहतात. मुं- मुं- मुंडे स- मुंडे सम हा मुं- मुंडे समाजांचा एक मुंडे साहेबांचा एक विशेष प्रेम समाजावरती होता आणि आमच्या गोर बंजारा समाजाने त्या भागामधलं मुंडे साहेबांचा नेतृत्व सुद्धा मानलेलं आहे. आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मुंडे साहेब यांचे वेगळे संबंध होते. कदाचित त्या अर्थाने मुंडे साहेब यांनी धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारा एक असल्याचं सांगितलं. अर्थार्थी संविधानिकरित्या किंवा आपल्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून वंजारी समाज हे एनटी कचं आरक्षण घेते आणि बंजारा समाज विजेचं आरक्षण घेते. हम्म. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे दोन्ही समाज काही एक नाही, परंतु या दोन्ही समाजामधला जो संबंध आहे आणि दोन्ही समाज जे त्या मराठवाड्यामध्ये एकमेकांशी जे वागत आलेले आहे पहिलेपासून आणि मुंडे साहेबांचा या समाजावरती प्रेम आहे, त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी ही गोष्ट म्हणाली असावीत. याचं काही मोठं कोणी हे मोठं याचं हे करू नये, हे मी सुद्धा सर्वांना समाजाच्या वतीनं आवाहन करतो मी. ठीक आहे, ठीक आहे. पण जितेंद्र महाराज, एक सांगा, धनंजय मुंडे जे बोललेले आहेत की वंजारी आणि बंजारा समाज हा एकच आहे. 33 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीचा वाद झाला होता. बरीच सामाजिक घुसळण सुद्धा झालेली होती. न्यायालयापर्यंत हा सगळा लढा गेलेला होता. आता बंजारा समाजाची मुख्य मागणी आहे ती म्हणजे एसटी प्रवर्गात समावेश करण्याची हैदराबाद गॅझेटनुसार. तर अशा वेळी अशा पद्धतीचं वक्तव्य करून थोडंसं या मागणीला वेगळं वळण मिळतं असं वाटतं का? नाही, कसं आहे, पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा होता. हे पर्व वेगळं आहे. आता असं काही होणार नाही. समाजामध्ये अनेकसे असे विचारवंत लोक आहेत आणि या सगळ्या गोष्टी घेऊन हैदराबाद गॅजेटनुसार आता आपला बंजारा समाज ही मागणी करतोय. हम्म. आमचंही म्हणणं आहे की कदाचित मुंडे साहेबांनी जे व्यक्त केलं होतं की कुठे कुठे आम्ही सुद्धा एसटी मध्ये आहो, म्हणून वंजारी समाजाची जरी मांग असेल तर आमचा त्याला विरोध नाही.